नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत आत्ता 4:30. गावाला जेव्हा जायचं असतं तेव्हा पण आहे ना लवकर निघावं लागतं घरातून, कारण आपण राहतो गावालाच इकडे नालासोपाराला. आणि जेव्हा गावावरून निघतो ना मुंबईला तेव्हासुद्धा लवकरच निघायला लागतं 4-4:30ला. तर ॲक्च्युली आपली मांडवी एक्सप्रेस आहे दादरवरून 7:22. तर त्याची तिकीट काढलेली आहे आणि आता हनुमान जयंतीसाठी सर्वजण चाललो आहे. बऱ्याच जणांची तिकीट, काही जणांची स्लीपरला आहे, काही जणांची AC ला आहे, काही जण जनरल डब्यातून पण निघणार आहेत. तर वाडीतील सर्वजण नॉर्मली आता सकाळीच निघत आहेत, बाकीचे आहेत ते संध्याकाळी निघतील. तर चला आता आपल्याला थेट जायचं आहे दादरला मांडवी एक्सप्रेस पकडून आपल्याला निघायचं आहे गावाला परत एकदा. एप्रिल महिन्यात बरेच सुरू आहे, कारण होळी झाली, नंतर पालखीसाठी स्पेशल गेलेलो आता हनुमान जयंतीसाठी. असं म्हणजे गाव म्हटलं तर आलीच. तर चला निघूया. अवनी झोपले तर मला वाटतं ती काय आता उठणार नाही, तर तिला तसंच निवांत घेऊन जावं लागेल. ट्रेनमध्ये उठली डायरेक्टली ती. अवनी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अवनी उठले निघता आणि इकडे डॉगी आलेत. बाय का बाय. चला मंडळी, फायनली दादरला आलो आहे. तर आता वेस्टर्न रेल्वेमधून आपल्याला आता सेंट्रल रेल्वेला जायचं आहे, प्लॅटफॉर्म नंबर 11वरती. 7:15 झाले. तर आता गाडीचे अनाऊन्समेंट झाले. वेळेत आहे गाडी येईल. आपलं S3 आहे. तर S3मध्ये ॲक्च्युली सतेश आणि आमच्या 2 तिकीट्स आहेत. बाकी ताई आणि बाकीचे बरे भाऊ वगैरे आहेत ना जनरलला आहेत. गंगेची AC तिकीट आहे B2मध्ये. सगळे वेगवेगळे आहेत, कारण तिकीट जशा मिळाल्या तसे सर्वजण चढलेले आहेत. तर आपण आत्ता तरी गाडी पकडूया आणि बघूया, मध्ये भेटीगाठी झाल्या तर, नाही तर मग संगमेश्वरला सर्वांना भेटू. गाडी येईल आता थोड्या वेळात. चला मंडळी, फायनली ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आहे. सतेश गेलेला CSMTला बसायला, कारण ही ॲक्च्युली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघते. तर तिकडे जनरल डब्यामध्ये चढणारे बरेच जण होते, तर तिकडे गेलेला. तर तिकडूनच बसून आला आहे, कारण त्याचीसुद्धा तिकीट आपल्या S3मध्येच आहे. S3ला आपण थांबलेलो, तर डब्बा थोडासा पाठी आला आहे. सत्या कुठं आपल्या इकडेच आहे, काय बोलतो? बरं आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि गाडी आता ठाणे स्टेशनवरून पुढे निघाली. या ट्रेनला ठाण्यासाठी एक स्पेशल डबा असतो. दिवा स्टेशन गेलं आहे आताच, आणि सेंट्रल रेल्वे समोर तुम्हाला पटरी दिसत असेल. सेंट्रल रेल्वे सोडून आपण आता निघालो आहे पनवेलच्या दिशेने. आवाज बघा कसा येतो आहे. टर्न आहे, ॲक्च्युली मोठा टर्न आहे. त्या टर्निंगमुळं हा चाकांचा आवाज येतो आहे.
सकाळचे 10:10 झालेत आणि आता माणगाव येणार आहे. तर झोप लागलेली मस्त, आता झोपेतून उठलो आहे. तर गंग्या पण आला आहे. हाय, AC वाली माणसं. गार लागलेलं गार सध्या होते का नाही झोप. बाकी पब्लिक नंतर जरा जनरल डब्यात जाऊया. नंतर जाऊया आरामात. खेळ चिपळून होईल. माणगावला बघूया किती चालेल. माणगाव येईल आता. गावाकडची नदी आणि इकडे भात तयार झाला. डबल पीक घेतात इकडे माणगावला. माणगावला बऱ्यापैकी लोक आता उतरणार. त्याच्यानंतर मग खेड, चिपळूण, मग संगमेश्वरला बऱ्यापैकी गाडी मग खालीच होऊन जाते. अरे नमस्कार. आला होय, मस्त एकदम. थँक्यू. होय, हनुमान जयंतीला या महिन्यात काय येणं जाणं चालू आहे. पालखीला आहे, होळीला आहे. निखिलला ना आला नाही, तो आता मला वाटतं एंडिंगला जाणार आहे. झाली ती शिफ्टिंग वगैरे झाली, पूजा पण झाली. होय, आता मध्येच बहिणीचं लग्न आहे ना आता. होय काय चाललं आता आज. अच्छा, चालेल. चला, थँक्यू. माणगावला खाली झाली निम्मी गाडी. आता मला वाटतं जनरल डबे वाटतं आता खाली झाला असेल पूर्ण तिकडचा पाठचा. आप लोक पुढे आहेत ना? सगळीच पुढे आहेत ना? इकडे पाठी 2 आणि पुढे 2 जनरल डबे, बरोबर ना? अच्छा. हे समोर बघताय रत्नागिरी दिवा. सकाळची आपली 6:10 निघणारी. हां, आवडती गाडी. लास्ट टाइमला पुन्हा डब्यातून बसून आलेलो. 2 घेतल्यास? 20 रुपये. मग 30 रुपये 2 का? नाही, कसे द्यायचे? अवनी मस्त आता निवांत झोपले. झोपतच नव्हती काय. काय आहे कोल्फे. गाडी वीरला थांबले क्रॉसिंगला. तर जरा पुढे आम्ही चाललोय आता. पब्लिक कुठे आहे बघायला. तू कुठे आहे? B2 मध्ये? M2 मध्ये. M2 पण असतो? अच्छा, 3rd AC मध्ये गंग्या. गरिबांचा 3rd AC. आणि त्याच्यानंतर बाकीचं पब्लिक जनरलमध्ये पण आहे आणि बाकी स्लीपरमध्ये पण आहेत. तर ताई वगैरे जरा जनरलमध्ये आहेत. बघूया भेटीगाठी होतात का. जनरल डब्बा तर आला आहे. पब्लिक कुठे आहे? नमस्कार. कसं काय? कसं आहे? कुठे आहेत बाकीचे? कुठे आहेत बाकी? त्या बाटल्या डब्यात आहेत. पाठ्या डब्यात आहे? मग ऊन लागत असेल आता इकडं. मग ऊन लागतं, काय करणार. मग तुझी जलून मगाशी गेलो होतो तिकडे पुढे. मग भेटलाच नाही. तू झोपला होता. वहिनी बोलते झोपलाय म्हणून मस्त एकदम. मग काय एवढी AC मध्ये आहे म्हटल्यावर झोपाय नको, बरोबर ना? पूर्ण वसूल करायचं. तर पुढच्या डब्यात आहे? हा, या पुढच्या चालायला जागा आहे का मधून? चालायला जागा आहे? हे बघ इथेच आहे समोर. हां काय. अच्छा, तू इकडे आहे का? तू कशाला उठलीस आतापासून? कटलेस पाहिजे. कटलेस? कटलेस पाहिजे. हा ना. गरमी व्हायला लागली आता. गरमी व्हायला लागली. नमस्कार ताई साहेब. नाही बोलतो. चला, वीर आला आता. उतरा. नाही बोल. एवढं थंड वातावरणात आता 1-1.5 तास. हे AC वाली माणसं.
खेडची जगबुडी नदी. दुपारचे 12:10 झालेत आणि गाडी आली आता खेड रेल्वे स्टेशनमध्ये. तर अजून मला वाटतं आपण 1 वाजेपर्यंत संगमेश्वरला पोहोचू. चला खेड खेड. खेडला गाडी आता 50% म्हणजे आता पूर्णच खाली झाली. माणगाव नंतर खेड, नंतर मग चिपळूण, मग संगमेश्वर. गाडी निम्मी खाली होणार. मग पुढे जायला गर्दी नसते या गाड्यांना. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. सगळी खाली झाली. चला ट्रेन निघाले. 12:15 झालेत. आता इथून अर्धा पाऊण तास संगमेश्वर. खेळला आहे ना आपण. अर्धा पाऊण तास 2 तास जातील. इथून अर्धा पाऊण तास चिपळूण, मग अर्धा पाऊण तास संगमेश्वर. मला वाटतं 1:30-2 वाजतीलच गाडीला संगमेश्वर पोचता पोचता. उशीर झाला आहे. आणि खेडला पब्लिक बघा किती उतरलं आहे. जनरल डब्याचा पब्लिक आहे इकडचा. काय आहे? हत्ती दिसला कुठे? थंड मीठा मटका दही. घोडा आहे ना? कुठे आहे? मसाला छाछ कोल्ड ड्रिंक. मसाला छाछ कोल्ड ड्रिंक. दुपारचा 1 वाजला आहे. चिपळूणला पोचलेला आहे. आणि चिपळूणला आल्यावर चिपळूणचा वडापाव शब्द ऐकायला येतात. आणि बराच पब्लिक उतरला आहे आता. अवनी कुठे चाललीस? बाहेर चाललीस? बाहेर आता कशाला? चिपळूण आला आहे. संगमेश्वरला आपल्याला उतरायचं आहे. कुठे? संगमेश्वर. बोल संगमेश्वर. पाणी वाटेल. पाणी वाटेल.
दुपारचा 1:30 वाजला आहे आणि आपण आता कडवई स्टेशनला क्रॉसिंगसाठी थांबलेलो. एक आता 5-10 मिनिटांमध्ये पोहोचू आपण संगमेश्वरला. निघाली गाडी आता निघाले. एक वाजून 35 मिनटं झालेत. फायनली गाडी साधारण 1 तास उशिरा आहे, पण फायनली पोचलो आहे आपण संगमेश्वरला. आपला शेवटून 4था-5वा डब्बा आहे, म्हणजे आपण बरोबर जाऊ. वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 1003 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1-2 होय, आलात काय? सगळं उतरवलं होय ना. सुखाचा प्रवास ना एकदम प्रवास एकदम मस्त वाटला. भारी आल्यापासून मस्त एकदम. फक्त गरमी लय कमी होते. कसा झाला प्रवास? चला चला चला, बाय बाय. मग आता तुम्ही शास्त्री पुलापर्यंत चालत येतात? नाही, खाली रिक्षाने जायला लागेल. ऑप्शन काय? इथनंच रिक्षा इथून 30 रुपये. चला बाय करतो रे. तुला बाय बाय करता. चल बाय बाय. मला पण समोर घेऊन जा. मी नाही येतात तुमचा कंटाळा. चला चल बाय. घरी सुखी जा. ताईला पाठवलंय आता रिक्षामधून घरी. तर आम्ही जरा संगमेश्वरला शॉपिंगला चाललो आहे. तर शॉपिंग वगैरे करू, कारण हनुमान जयंतीची थोडीशी शॉपिंग आज करायची आहे, उद्या पण करायची आहे. बघूया. तर इकडे आता 4 जण चाललो आहे. हा इकडे पुढे वाजला. हा मी आहे पुढे. हां पुढे. आणि कल्पेश खाली थांबले आहे. तो कुठल्या तरी गाडीने आलेला. रिक्षा कुठली आहे तुमची? उचरीचे दादा आपल्यासोबत. हां उचलीतले नाव दादा. काय बोलला? हा संदीप टोपरे. अच्छा, संदीप दादा. आमच्याकडे पण संदीप दादा आहेत निवडीत. ओळखता का धडे? चला फायनली आलेला आहे संगमेश्वर ST स्टँडमध्ये. आपली गाडी तर आहे, लागली असेल आता. गाडी लागली आहे. काय बोलताय? थांबलाच अजून? कुठली गाडी पकडली होती? गाडी लागली आहे, पण शॉपिंग करायची आपल्याला ना. सिद्धू आहे वाटतं. हां मग त्यासोबत आरामात जाऊया. गाड्याने टिकट्या काढतो आणि गाड्या 8-8, 10-10 तास लेट. लेट झाली पण आम्हाला स्लीपर भेटली. पहिली होती ती नॉर्मल होती, आम्ही बसून आलो असतो. हां ना. तर ही आपली संगमेश्वर बाजारपेठ मार्केट एरिया. बॅगमध्ये भरणार होतो पण ती खराब वाटत होती मग भरली नाही. हे सगळे लेट करंट वाले मी माझी सर्व सुस्त, पण आहे ना जमत काय नाही असा विषय झाला. बाईकवरून पडली. अच्छा, काय संबंध आहे का बाईक? ह्याने घेतली बाईकवरून पडली. आला रिक्षाने कुर्ल्याला मुंबईला पडली. मग त्याच्यानंतर एक दिवस होता तुला. हॅलो कशात? चला चला. काय? हां इथं विचार, प्लेट विचार. चला कोंबडी गल्लीत आलेला आहे बाकीचं सामान घेऊन. कोंबडी गल्लीत म्हणजे इकडे कोंबडी मटण मिळतंच, पण इकडे नदीतले मासे पण मिळतात. अरे नदीतले इकडे समुद्रातले मासे पण मिळतात. काय मळून आहेत? हिंगतं नको, मळून आहेत. नाही ते सगळं जाऊ दे. हे उचलणार आहे कोण सांगा आता? स्पॉन्सर मला असं वाटतं माझं वजन माझ्याकडे देणार आहे रिटर्न ना. हे दोन्ही पण नाही ते मी उचलतोय आता. हां कोण? मिसल पाव. मिसळ मग नकोच आहे. पातेल्याचा वडापाव खाऊया. हां पातेरीचा वडापाव खाऊया, सगळ्यात बेस्ट. तर मार्केटमध्ये शॉपिंग करता करता इकडे भावाचे भेटलेत. आणि अत्तर सर. सर नमस्कार.
आमच्याकडून परत एकदा. तर सरांकडून आता आमच्यासाठी एक वाटतं ट्रीट आहे. हो ना, नाही बऱ्याच दिवसानंतर भेटतो तेव्हा छानच वाटतं. ॲक्च्युली भेटीगाठी कमी होतात. कसं आहे, हो तुमच्या वेळेची जी मजा आहे ना हां, ते आता नाही. आता नाही राहिली. ते तर आहे. तेव्हाची मुलं तशी होती. तशी होती, पण आताची नवीन पिढी विराट असं मुंबईत इथं जी करतील ते मुंबईत नाही करणार. नाही नाही, ते तर आहे. काही म्हणत नाही. क्लासला पैसे घालून परत हे आम्हाला क्लासेसची गरजच नव्हती ना. ते घडवलंच तसं. पण आता आठवत आहे ना तुम्हाला काय नेमकं. हो हो, चला बाय सर, बाय. हो हो. अत्तर सर भेटलेले, बरं वाटलं. खूप दिवसाने गप्पा गोष्टी झाल्या. म्हणजे मी भेटतो वरच्यावर, हे लोक बऱ्याच वर्षाने भेटले. तर सरबतच पाहिलं, त्यांना पण जरा जायचं होतं. आणि आता दुपारची वेळ म्हटल्यावर आता जेवायचं काय ते त्यापेक्षा म्हटलेलं सरबत तरी पिऊया. थोड्या गप्पा गोष्टी आल्या. आणि आता आम्ही चाललो आहे उमेशकडे. नमस्कार. अरे मालक साहेब, बघितलंच नाही, पुढे गेलो. बरं झालंय. आता लक्ष असं जातं ना पातेरंगडा. बाकी काय नाही चाललंय व्यवस्थित. चल येतो पुढे. तर इकडे हे मालक साहेब. नमस्कार. बस बस चाललंय. तुमचे दररोज आशीर्वाद. तुमचे यूट्यूब बघित असतं आपण. धन्यवाद. बघितलं आपलं डिंगणी गुरवाडी. अच्छा, डिंगणीतलेच गाव आलेच म्हणजे. चला चालेल चालेल, चला चल. तर मालक साहेबांचं पण इकडे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. आणि त्याच्याच बाजूला उमेशचं इकडे दुकान आहे. जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. नमस्कार. अरे आमच्या अगोदर तुम्हीच इथे आलात. हां, खाली आलं नाही आलो नाही असं काय मिळेल आपल्याला. वडापाव मिळेल ना. चल दोन टाक. 4 या वडापाव खायला या. असेल ना. पोट ऑलरेडी भरले. तर आपण निघालो आहे. इकडे लालपरी आहे बघा. सरळ रोड गेला रत्नागिरी गोव्याला. तर आपल्याला आता राईट मारून जायचं आहे आपल्या निवळीला. बसल्यावर ना व्यवस्थित बसल्यावर ना. थंडा पण पिता. इकडे सिद्धू आहे भावा. तर इथून आपण आता मुंबई गोवा हायवे सोडणार. इकडे लेफ्ट गेला मुंबईला आणि हा शास्त्री पुलावरून आपला राईट गेला निवळीला. हे बघा रायडर, हेवी ड्रायव्हर बापा की परिया. हां, काय बोलायचं यांना. हे बघा इकडे कर्णेश्वर मंदिर, कसबा, छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर पण इकडेच, शृंगारपूर. आपलं कोकण कर्मवीर यांचं गाव निवळी पण इकडेच आहे. चला आता निवळीला जाऊया. चला फायनली आलेला आहे गावाला. चाकरमाने आले घरा. तोची हनुमान जयंतीचा दसरा. चला पुढे. विचित्र झालं. चला चला येतो, संध्याकाळी खेळायला येतो. पाणी, अरे बापरे, पाणी भरायला सगळी माणसं. जाऊ दे बघ, अंडा किती मोठा आहे. घरपट माणसं. हां आहे की काकी की वहिनी. हां म्हणे वहिनी. होय हां आले, घरी पोचले ते. भाज्या कुठे ठेवल्यात या लोकांनी. भाज्या वगैरे कुठे ठेवल्यात तुमच्या बेटावर. चला मोठ्या घरात सगळं सामान ठेवायचं आपल्याला, मग घरी जायचं आहे. चला मंडळी फायनली घरी आलेलो आहे. पिकलाय. आई गेले वरती पाणी भरायला. तर आता बहिणी त्या दोघी पण आल्यात. मयुरी पण आहे, भाचा आहे, भाची आहे, सगळेजण आहेत. घर भरले. तर ते लवकर आलेले. आम्ही जरा संगमेश्वरला गेलेलो मार्केटमध्ये. वहिनी साहेब
ताई साहेबांच्या चरणी हॅडबँड बघा नको सूर्य एक नंबर भारी होता. परत परत बोल. पप्पा होईल. बॅगला कुठं नाही ठेवलंय. कुठं चालला एवढे लेट सोडली बसली. बस नाही आलो. बच्ची हिंमत आहे का आम्हाला लेट सोडायची. आम्ही लेट केली बसला. हाय कर हाय पण सगळ्यांना बाय कर. बाय कर बाय कर जाऊया आपण. बाय आणि बापू आता चाललाय बाय फायदा नाही. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. सर्व भाऊ बहिणी पण आल्यात आणि माझ्या दोन्ही बहिणी गावाला आल्यात. त्यामुळे आता बहिणी आहेत, मयुरी, अवनी सगळेजण आहोत. तर घर थोडं भरलेलं वाटेल आणि मजा येईल थोडी गावाला. हनुमान जयंतीसाठी सर्वजण आलो आहे. तर प्रवास होता आपला हा मांडवी एक्सप्रेसचा. तर छान प्रवास झाला. गाडी थोडीशी उशिरा झाली, 1 तास उशिरा झाली, पण ठीक आहे. मग ताई आणि मयुरी वगैरे लवकर आली आणि आम्ही थोडं मार्केटला गेलो. तिकडे थोडी शॉपिंग होती. तर मार्केटला गेलो म्हणून आमचे हायस्कूलचे ॲक्च्युली अत्तार सर आहेत. तर ते सर पण भेटले आणि त्यांच्याशी पण गप्पा गोष्टी थोड्या झाल्या. त्याच्यानंतर मग सिद्धू होता, सिद्धूसोबत मग घरी आलो. तर चला मंडळी परत गावाला आलेलो आहे. तर गावच्या व्हिडिओ परत तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण तुर्तास हा व्हिडिओ इथे थांबूया. हा ट्रॅव्हल व्हिडिओ होता, तो तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.